मला खूप कमी जण ओळखत असतील किंवा एखाद्या वेळेस विशूचा मोठा भाऊ म्हणून ओळखत असतील, पण आता त्याला मी विशूच म्हणणार आहेत. तुम्ही तेवढी मला परवानगी द्या. आणि इथं जमलेले माझे सगळे तरुण बंधू मातांनो, आम्ही सगळेजण तुमच्यासमोर इथं आहे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आहे. आणि माझ्या तरुण पिढीच्या सगळ्या तरुण मंडळींसाठी मी आलोय खास करून, म्हणजे मी संग्राम भाऊंचं नाव तुमच्या मनात कोरायसाठी मी इथं आलेलो आहे. आणि इथं खूप जणांना गैरसमज आहे की बाबा देशमुख पिढीतले तिसरी पिढी खूपच वाया जाईल किंवा काहीतरी, पण आमच्यावर संस्कार काय नुसतं केसावर हात फिरवून केलेला नाही. त्याच्यामुळं त्याची काळजी करू नका, आम्ही सगळेजण सक्षम आहोत. त्यांना फक्त त्यांची मोठी नारळाची बाग आहे, त्यांनी फक्त नारळ घ्यायचे आणि कामं आपण केलेली तिथं जाऊन फोडायची. अजिबात कसलंही घाबरू नका, आपण तेवढं सक्षम आहे. तेवढं भाऊंला आणि आमच्या घरातल्यांना तुम्ही समजून सांगा की बाबा या युवी पिढीला रिकामं सोडा म्हणून. आपण करूया, आपण सगळं ताब्यात घेऊन त्याच क्षमतेने आपण पार पाडू शकतोय ही दाखवायची आपल्याला सगळ्यांना संधी मिळालेली आहे. आणि ह्या इलेक्शनला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबा भाऊंचं कशा पद्धतीने काम आहे ती मी सांगायची गरज नाही. मीच त्यांचं नाव सांगून येतो इथे की बाबा मी अमुक अमुक आहे म्हणून, त्यांचं काय आपण सांगण्यात गरज नाही. आणि राहिला दुसरा विषय, तुमचं कुठलेही कामं असू दे, तहसीलदार असू दे, प्रांताकडं असू दे, तुमचं कलेक्टरचं काम असू दे, फौजदाराचं असू दे, पोलीस स्टेशनचं असू दे, पोलीस स्टेशन उल्लेख करतोय म्हणजे त्याला प्रतिसाद देत नाही. आपल्याला थोडंसं सावकाश घ्यावं लागणार आहे, सगळ्यांनी समजून घ्यावं. आणि इथनं पुढं आपण सगळ्यांनी ताकदीने उतरून कशा पद्धतीने एक मत आपण संग्राम भाऊंसाठी आणू शकू ह्याच्यात आपण काम करायला लागणार आहे. आणि रात्रीचा दिवस करावा लागेल. आता आपल्याला 3च दिवस राहिलेले आहेत. मी काही जास्त तुमचा वेळ घेणार नाही. फक्त सगळ्यांनी मिळून कसं ज्येष्ठ आणि सगळ्यांना आपले भाऊ कशा पद्धतीने काम करतात ही त्यांना पटवून देऊन कशा पद्धतीने आपलं काम करण्यात आपण यशस्वी होऊ ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांच्यातले एका व्यक्तीने असं उल्लेख केलता की बाबा ह्यांच्यासाठी फक्त 10,000 जण युवक खंबीर आहेत, पण त्यातले माझ्या मते एक साधारण 2-3 हजार त्याच 2 व्हीलरवरनं आपल्याकडे आलते की बाबा ह्यावेळेस आम्ही तुमचं काम करणार आहे म्हणून. अजिबात काळजी करू नका, गुलाल हा आपलाच असणार आहे. सगळ्यांनी फक्त काळजी घ्यायची 20 तारखेपर्यंत. आणि ही कसं इलेक्शन आपल्या पद्धतीने पार पाडता येईल ह्या हिशोबाने सगळ्यांनी खात्री घ्यावी. आणि मी माझे 2 शब्द संपवतो आणि थांबतो. धन्यवाद.